पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणात ससूनच्या 2 वरिष्ठ डॉक्टरांना अटक झाली आहे। इथल्या डॉक्टर अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये, तरी सुद्धा प्रशासन काहीच धडा घेत नाहीये। त्यामुळे ससूनची विश्वासार्हताच धोक्यात आली आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पाहूयात या संदर्भातलाच हा स्पेशल रिपोर्ट। डॉक्टर अजय तावरे सध्या पोलिसांच्या कोठडीत हवा खातोय। पुण्याच्या ससूनमध्ये तो काही दिवसांपूर्वी वैद्यकीय अधीक्षक होता। आयसीयू मध्ये एका रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू झाल्यानंतर त्याला बडतर्फ करण्याऐवजी फक्त बदली केली गेली, ती सुद्धा फॉरेन्सिक मेडिसिन अँड टेक्नॉलॉजी विभागामध्ये। डॉक्टर तावरेंचा हव्यास इथेही कायमच होता। पोर्शे कार दुर्घटनेतल्या मुख्य अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने या डॉक्टर तावरेने बदलले। खरं तर तावरे त्या दिवशी रजेवर होता। अपघात विभाग प्रमुख डॉक्टर श्रीहरी हळणोरांना फोन केला आणि मूळ नमुने कचऱ्यात फेकून दुसरेच नमुने टेस्ट केले गेले। जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली। एका दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली। डॉक्टर अजय तावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे। त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे। ब्लड रिपोर्टला होत असलेला उशीर अनाकलनीय होता। पत्रकारांना उत्तर देताना पोलिसांची अडचण होत होती, त्यामुळे पोलिसांनी संशय घेऊन कारवाई सुरू केली। ससूनमधील डॉक्टर काही काळबेरे करतील हे पुणे पोलिसांनी आधीच गृहीत धरलं होतं। त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे आणि त्याचे वडील विशाल अग्रवालचे रक्ताचे नमुने DNA टेस्टसाठी दुसऱ्याच लॅबमध्ये पाठवले। ते रिपोर्ट हाती येताच पोलिसांनी ससूनच्या डॉक्टरांच्या रिपोर्टशी याची पडताळणी केली, तेव्हा ससूनमधल्या डॉक्टरांचा हा कारनामा चव्हाट्यावर आला। ड्रग माफिया ललित पाटीलला याच ससून रुग्णालयामध्ये 5 स्टार ट्रीटमेंटही मिळाली। ललित पाटीलने ससूनमधूनच ड्रग्सचे व्यवहार सुरू ठेवले होते। त्याही प्रकरणात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अटक झाली, काहींना निलंबित केलं गेलं। तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजीव ठाकूरांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं, पण त्यातूनही ससून प्रशासनानं काही धडा घेतला नाही आणि हे रक्त बदलाचं नवं स्कॅन्डल उघडकीस आलं। जुवेनाइल एक्यूजचे वडिलांचे डॉक्टर तावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडन्स अनुषंगाने समोर आलेली आहे। प्रोडक्शन वॉरंटवर डिसिजन झाल्यानंतर त्यांना त्या किडनॅपिंगचे केसमध्ये आम्ही घेणार आहोत। तत्पूर्वी आता ही बाबी समोर आल्यानंतर या केसमध्ये पण त्यांचे प्रोडक्शन वॉरंट घेण्याची कारवाई करण्यात येईल। कोणता केसमध्ये प्रथम घेऊ, कोणता केसमध्ये नंतर घेऊ, याचे निर्णय आम्ही घेऊ। पुण्याचा ससून हॉस्पिटल पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांसाठी मोठा आधार आहे, म्हणूनच सरकार कोट्यवधींचा निधी ससूनला देतं। त्यामुळे इथल्या पोस्टिंगसाठी उच्च पातळीवर अर्थपूर्ण देवाणघेवाणही होत असते। आजवर ससूनच्या कर्मचाऱ्यांवर आरोप झाले, अनेक अधिकारी सुद्धा निलंबित झाले। आता मात्र थेट डॉक्टर अजय तावरेंसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक झाल्यानं आणि इतक्या संवेदनशील प्रकरणातील आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्यानं ससूनची उरली सुरली आबरू सुद्धा धुळीस मिळाली आहे। मात्र यातून केवळ ससूनची नाचक्की झाली नाही, तर आपल्या राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचं नाक देखील कापलं गेलंय। मिकी घाईसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।